मुरुड पद्मदुर्ग येथील श्री दत्त मंदिरात टेकडीवरील दत्त मंदिरात लघुरुद्र व श्री दत्तयागाचे आयोजन सालाबादप्रमाणे करण्यात आले होते. सोबत महाप्रसाद ही होताच. मंदिरात स्थानपन्न असलेली श्री दत्तगुरूंची मूर्ती तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न करतेच. हे झालं धार्मिक कारण, पण खऱ्या अर्थाने ते काय यावं तर एकच, अत्यंत सुंदर निसर्गात स्थानपन्न असलेलं हे मंदिर. पण त्याहीपेक्षा जेव्हा तुम्ही या मंदिराच्या पाठीमागे येता तेव्हा तिथला प्रत्येक भाग आणि तिथला निसर्ग आणि वाड्यात आणि समुद्रात लपलेलं मुरुड तुम्हाला दर्शन देतं. त्याहीपेक्षा शिवछत्रपतींनी समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग तुम्हाला येथूनच पूर्णपणे निहाळता येतो. पण या दत्तगुरू टेकडीवरून मंदिरातून फक्त पद्मदुर्गच दिसतो का तर नाही, सिद्ध्यांचा, अत्याचारी सिद्ध्यांचा जंजिराही येथून खास निरखता येतो. पण खास आमच्यासारखा निसर्गप्रेमींसाठी इथला निसर्ग प्रत्येक क्षणाक्षणाला भुरळ घालतोच. धर्म आणि मुक्त हस्ताने दिसणारा निसर्ग याची जर यथायोग्य सांगड घालायची असेल तर तुम्हाला एकदा तरी मुरुड पद्मदुर्ग येथील श्री दत्तगुरूंच्या टेकडीवर यायलाच हवं.